नमस्कार, जय श्रीराम. आपण कसे आहात? आपण सर्व आनंदित असाल, आनंदीच राहावं. मी कुंदन जोशी, न्यूमरोलॉजी, वास्तू, रेकी एक्सपर्ट. मी आपल्यासाठी आज सुंदर असा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण आपल्या वर्षानुवर्षे ज्या काही इच्छा, आकांक्षा आहेत त्या परिपूर्ण करणार आहोत. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश येत नसेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना यश येत नसेल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर यश मिळेल किंवा नोकरीमध्ये जे काही लोक असतील त्यांना प्रमोशन वगैरे मिळणार आहे. जे व्यवसायात असेल त्यांचा व्यवसाय खूप छानरित्या चालणार आहे. ज्यांची खूप दिवसांपासून घर घेण्याची इच्छा असेल, प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल, तर ह्या टेक्निकच्या माध्यमातून ती त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. मित्रांनो, ह्या ब्रह्मांडाची, युनिवर्सची आणि देवाची इच्छा आहे म्हणून आपल्यापर्यंत ही व्हिडिओ ही पोचली आहे किंवा पोचते आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर अशी टेक्निक आहे. मित्रांनो, ह्या टेक्निकमध्ये तुम्हाला 7 दिवस मेहनत तुमची करायची आहे. जेव्हा तुम्ही मेहनत करणार तेव्हा तुम्हाला या टेक्निकचा योग्य वापर केला तर तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळणार आहे. आपण दिवसेंदिवस या आयुष्यामध्ये आपण खूप मेहनत करतो, पण आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. ते खूप अभ्यास करतात पण त्यांना यश मिळत नाही किंवा वेळेवर ते परीक्षेच्या वेळी त्यांना विसरायला होतं किंवा नोकरी व्यवसायात भरपूर लोकांचे प्रमोशन्स होत नाही किंवा त्यांना, व्यावसायिकांना त्यांच्या मनासारखं बिझनेस होत नाही. तर यामध्ये ही टेक्निक जी आहे, तर आपल्या इच्छा या पूर्ण करण्यासाठी आपण असंख्य टेक्निक या वापरत असतो, पण आपल्याला आजपर्यंत या टेक्निक वापरून काही यश मिळालं नाही. उदाहरणार्थ, आपण खूप काही उपाय करतो, आपण मग उपायापासून काही झालं नाही की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विचार करतो किंवा मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरतो. पण या सर्व टेक्निक फायदा देत नाही का? तर या टेक्निक सर्व फायदा देतात, पण आपण त्या योग्य पद्धतीने कधी करत नाही आणि आपण योग्य त्या पद्धतीने त्याबरोबर जात नाही. तर मी आज ही अशीच टेक्निक घेऊन आलेलो आहे की तुम्ही जर ही टेक्निक, ही पद्धत अवलंबली आणि याचा योग्य पद्धतीने वापर केला तर आपल्या या इच्छा नक्की या पूर्ण होणार आहे आणि आपल्याला यश हे नक्कीच मिळणार आहे. मग चला तर मग सुरुवात करूया. या टेक्निकला काय म्हणतात आणि ही टेक्निक करायची कशी? तर ही जी 7 दिवसांचा टास्क आहे हे मी आपल्याला देणार आहे. तर या 7 दिवसांच्या टास्कमध्ये आपल्याला आधी आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या इच्छा काय आहे या समजून घ्यायच्या आहे. जर तुम्ही कोणाला विचारलं की तुझी इच्छा काय आहे, तर आपल्याला ते सांगता येत नाही की, किंवा समोरच्या व्यक्तीला पण सांगता येत नाही की माझी नेमकी इच्छा काय आहे. त्याच्यामुळे त्या इच्छाच आपल्या पूर्ण होत नसतात. आपण खूप प्रयत्न करतो पण त्या पूर्ण होत नसतात. तर आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे की आपली इच्छा काय आहे. इच्छा म्हणजे कुठल्या? तर आपलं आरोग्य कसं असावं, आपले नातेसंबंध कसे असावे, आपल्याकडे पैसा किती प्रमाणात यावा, कसा यावा, हे आपल्याला माहीत नसतं. तर आपण हे योग्य पद्धतीने कधी याचा विचार केला नाही, त्यामुळे आपल्याला हे माहीत नसतं. तर या टेक्निकमध्ये तुम्हाला मी जे काही सांगणार आहे, ह्या 7 दिवस ही टेक्निक तुम्ही केली का तुम्हाला 8व्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये अत्यंत सकारात्मक बदल हे घडायला तुम्हाला सुरुवात झालेली असेल आणि तुम्हाला 100% या टेक्निकचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, या टेक्निकमध्ये करायचं काय आहे की तुम्ही ही टेक्निक, हा जो व्हिडिओ बघताय, तर तुम्ही आज व्हिडिओ बघितल्यानंतर आज ही टेक्निक सुरुवात करू शकता किंवा ही टेक्निक उद्यापासून देखील सुरुवात करू शकता. तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये आरसा असतो. तर सकाळी आपण उठल्यानंतर आपल्या आरशासमोर जायचं आहे. तर आता यामध्ये बऱ्याच प्रश्न पडतील की आंघोळ करून जायचं की पूजा करून जायचं की सगळं माझं आटोपून मग मी करायचं, की आणि स्त्रियांना पिरियड्स वगैरे असतील तर त्यांनी करायचं की नाही करायचं, अशा अनेक समस्या, असे प्रश्न सर्वांना उद्भवणार आहे. तर मी ते आधीच क्लिअर करून देतो. तर असं काहीच नाही की तुम्ही बिना आंघोळीचं पण ही टेक्निक करू शकता, आंघोळीनंतर पण करू शकता, देवपूजेनंतर पण करू शकता, आधी पण करू शकता, असं काहीच नाही. या टेक्निकमध्ये
आपल्याला काय करायचं आहे, तर आपण आरशासमोर जेव्हा जाणार तर आपण आपली स्वतःची प्रतिमा ही फार निरखून आधी बघायचं आहे. आपलं जे आरशामधली प्रतिमा आहे त्याच्या डोळ्यात डोळे टाकून आपण काही सेकंद बघायचं आहे. न घाबरता, न डगमगता, आत्मविश्वासाने ही टेक्निक करायची आहे. आरशासमोर उभं राहून ही टेक्निक करायची आहे. आपण ते बघत असताना काही सेकंद गेल्यानंतर आपण आपली जी इच्छा आहे, जी ठरवलेली इच्छा असेल, मग ती नोकरी संदर्भात असेल, व्यवसाय संदर्भात असेल, पैशा संदर्भात असेल, नातेवाईकांच्या संदर्भात असेल किंवा अजून काही इच्छा असेल, तर ही इच्छा 21 वेळा बोलायची आहे. एक इच्छा 21 वेळा बोलायची आहे. तुमच्या 2 इच्छा असेल तर 21-21 असं बोलायचं आहे. प्रत्येक इच्छा ही 21 वेळा तुम्हाला आरशामध्ये बघून बोलायची आहे. कोण काय विचार करेल, मी हे केलं तर काय, हे तुम्हाला काहीच मनात विचार न आणता ही टेक्निक करायची आहे. तर विद्यार्थ्यांना आमची परीक्षा MPSC UPSC मध्ये स्टडी करणारे विद्यार्थी असतील त्यांनी विचार करायचा की माझी MPSC परीक्षा मी क्रॅक केलेली आहे, UPSC परीक्षा माझी मी क्रॅक केलेली आहे. नोकरीमध्ये जे लोक असतील, उदाहरणार्थ त्यांनी माझं प्रमोशन झालेलं आहे, माझी सॅलरी इन्क्रीमेंट झालेलं आहे, आणि व्यावसायिक लोक असतील की माझा व्यवसाय छान रन होतो आहे, मला चांगलं इन्कम प्राप्त झालेलं आहे, किंवा ज्यांची घर घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी माझं घर हे झालेलं आहे असं बोलू शकता. की हे 21 वेळा इच्छा बोलून झाली का आपल्या योग्य त्या कामाला, रुटीनला लागायचं आहे. आणि दिवसभरानंतर रात्री आपण जेव्हा झोपायला जाणार परत या टेक्निकचा वापर करायचा आहे. बेडवर पडल्या पडल्या डोळे बंद करून ही इच्छा जी आहे आपली ती 21 वेळा परत एकदा बोलायची आहे. आणि डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आहे की माझी जी इच्छा पूर्ण झालेली आहे. कोणाची गाडी घेण्याची इच्छा असेल तर ती गाडी माझी घेतली गेलेली आहे, आणि किंवा पैशा संदर्भातले असेल तर एवढे एवढे पैसे मला मिळालेले आहे. तर आपण अशी जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. पूर्ण ती इच्छा बोलत असताना तुम्हाला झोप लागली तरी काही टेन्शन नाही. परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी हाच टास्क चालू करायचा आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, ही टेक्निक करत असताना 7 दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह शब्द बोलायचे नाही आहे, कोणाला शिवीगाळ करायचा नाही आहे, तुम्हाला संताप करायचा नाही आहे, तुम्हाला चिडचिड करायची नाही आहे. तुम्हाला दिवसभर एकदम आनंदाने राहायचं आहे. म्हणजेच काय, तुमचे विचार, भावना आणि बोलणं हे तिघं पॉझिटिव्ह सकारात्मक वेमध्ये करायचं आहे. तुम्हाला हे 7 दिवस सकारात्मक राहायचं आहे. कितीही चिडचिड, संताप वाटलं करायचा नाही. आणि या 7 दिवस ही टेक्निक झाली तर यामध्ये तुम्ही 2 दिवस कुठे बाहेर जावं लागलं तुम्हाला अर्जंट, तर तुम्ही तिकडे पण या टेक्निक करू शकता. किंवा आपल्या घरी नसता कुठे दुसरीकडे पण जावं लागलं, कुठे राहावं लागलं तरी तिथे या टेक्निक तुम्ही करू शकता. याच्यात तुम्हाला पेन पेपरची गरज नाही. तुम्ही असंच आपल्या तोंडाने ती इच्छा बोलायच्या आरशात फक्त बघून. मग तुम्हाला 8व्या दिवसानंतर या तुमच्यातल्या या ज्या इच्छेचा हा टास्क तुम्ही पूर्ण केला तर 8व्या दिवसापासून तुमच्यातले फरक तुम्हाला जाणवायला लागणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही पॉझिटिव्ह झालेले असाल, तुमचे विचार पॉझिटिव्ह झालेले असेल, तुमचं वागणं, बोलणं हे सर्व पॉझिटिव्ह वेमध्ये बदललेलं असेल. हे नक्कीच तुम्हाला सर्व जाणवणार आहे. आणि ह्या टेक्निकला सुरुवात करताना आधी मला कमेंटमध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओवर टाकायचं आहे की मी तयार आहे, मी आनंदाने ही टेक्निक करायला तयार आहे, मी हे चॅलेंज आपलं स्वीकारतो आहे. आणि मग याला सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा ज्या तुमच्या इच्छा या पूर्ण होतील तेव्हा तुम्ही कमेंटमध्ये 8व्या दिवशी मला तुमच्यातले काय फरक जाणवले, तुम्हाला काय फरक जाणवता आहे, हे तुम्ही मला 8व्या दिवशी कमेंटमध्ये टाकायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला ते कळवा, कमेंटमध्ये टाका. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींबरोबर शेअर करा. जे खूप आजारपणात आहेत, त्रस्त आहेत अशा व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ही टेक्निक आनंदाने पूर्ण करा. धन्यवाद.